हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की 15 दिवसाचं वाटण कसं बनवायचं. ते 15 दिवस कसं राहतं आणि काय काय वस्तू लागतात त्याला. आरामशीर 15 दिवस फ्रीजमध्ये आपलं वाटण जे आहे मस्त राहतं. तर आता ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. जसं मी बनवलंय तसंच फॉलो करा, कारण का आणि याच्यात जराही पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळं वाटण जे आहे आपलं खराब होणार नाही. तर चला पाहूया आपण वाटण कसं बनवायचं. तर आता तुम्हाला दाखवते. इथं आहे खोबरं. तर खोबऱ्याचे असे तुकडे झाले होते माझे, म्हणून मग मी ठेचून घेतले. तुम्ही किसून घ्या किंवा कापून घ्या पातळ काप. की खोबरं मी 1.5 वाटी खोबरं घेतलंय. इथं मी 1 वाटी लसूण घेतलाय, लाल मिरच्या घेतल्यात सुकलेल्या. आणि इथं खडा मसाला घेतलाय. खडा मसाल्यामध्ये काय काय पाहू शकता तुम्ही. धने आहेत, बडीशोप आहेत, जिरी आहे, आणि हे आहेत दालचिनी आहे, मोठी लवंग आहे, पाहू शकता मोठी लवंग, आणि काळी मिरी आणि लवंग आहे, आणि हे पण आहे खसखस आहे. तर एवढं घेतलेलं आहे. तर इथं पाहू शकता मी कांदा घेतलेला आहे कापून. तर तुम्हाला 10-15 दिवसाचा बनवायचा असेल तर मी इथं कांदे मी घेतलेले आहेत. 8 कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे, जेणेकरून कांदा कसा भाजून झाला ना तर कांदा हा एकदम थोडा होऊन जातो भाजून. लालसर चांगला भाजून घ्यायचा कांदा. जसं आपण चुलीमध्ये कांदा कसा भाजतो आमटीला, तसा असा थोडासा पूर्ण काळसर असा करून घ्यायचा. अगदी पण नाही काळा करायचा. तर असा घ्यायचा भाजून, असं तांबूस रंग येतपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. तर मी हे जे कांदे आहेत ते उभे कापून घेतले होते. ते कांदे उभे कापून घेतल्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे कांदा, कारण का कांद्याला थोडंसं तेल टाकावंच लागतं. बाकीच्याला तुम्ही असंच भाजून घेतलं तर चालेल. बाकीच्या भाजताना वस्तू त्याला तेल नाही वापरायचं, असंच कढईमध्ये भाजून घ्यायचं. तर आता हा जो पाहू शकता, आणि लोखंडाच्या कढईमध्ये शक्यतो हे भाजून घ्या मसाले. पण काय होतं मसाले खाली लागत नाही, आणि त्याचं लोखंडाच्या कढईमध्ये काय असतं हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे लोखंडाच्या कढईमध्ये जळत पण नाही, आणि ते जास्त तेल पण लागत नाही. तर माझ्या बघा हा कांदा छानसर भाजून झालेला आहे. आता मला हा अर्धा कांदा भाजून झाला आहे. अजून एकदा कांदा भाजून घ्यायचा मला दुसरा, म्हणजे असा प्लेट भरून कांदा हे घेतलेला आहे, कारण का त्याला तेवढा कांदा लागतो. तर हा कांदा जो आहे पूर्ण त्याच्यातलं पाणी जे आहे कांद्यातलं ते पूर्ण सुकतपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. म्हणजे काय होतं आपलं जे वाटण आहे ते भरपूर दिवस चालतं आणि वास वगैरे लागत नाही. तर आता एवढं भाजून झालं आहे, त्याला आपण काढून घेऊ. तर आता इथं दुसरा कांदा आपण भाजायला टाकलेला आहे. थोडा थोडा कांदा भाजला ना तो पटकन भाजून जातो. तुम्ही याला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून फ्रायमध्ये भाजू शकता कांदा. मी थोडंसं मीठ टाकते, आणि मग तो कांदा कसा लवकर भाजला जातो. थोडंसं मीठ टाकायचं भाजताना, जेणेकरून आपल्याला कांदा पटकन भाजला गेला पाहिजे. पाहू शकता तुम्ही हा जो खडा मसाला होता तो मी असं एकदम बारीक करायची पावडर खडा मसाल्याची. तर हे पाहू शकता तुम्ही असं एकदम बारीक करून घ्यायचे पावडर. आता हे वेगवेगळं वाटायचं आहे. तर आता इथं पाहू शकता इथं खोबरं आहे आणि इथं लसूण, हे सुद्धा वेगवेगळं वाटायचं, एकत्र नाही वाटायचं. तर आता इथं खोबरं घेतलंय, खोबरं वाटून घ्यायचं. तर आता इथं पाहू शकता इथं खडा मसाला आहे, इथं खोबरे अशी बारीक ह्याची सुद्धा एकदम बारीक पावडर करून घ्यायचे. आणि इथं आता मी करते लसूण आणि हे जे आहे सुकलेली मिरची, आता हे वाटून घ्यायचे. त्याच्यानंतर हे कांदा वाटून घ्यायचा. तर आता इथं लसणाचं झालेलं आहे वाटून. आता इथं खोबरं वाटून हे कांदा वाटून घ्यायचं. तर आता हे पाहू शकता इथं कांद्याचं आहे, इथं लसूण आहे, लसणाचं वाटण आहे, आणि खोबऱ्याचं आणि हे खडा मसाला आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याचा गोळा बनवायचा आहे. तर आता पाहू शकता आपला मसाला जो आहे सगळा एकदम मिक्स झालेला आहे सगळं. आता याला एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये छान असा ठेवून द्यायचा, जेणेकरून, आणि हा मसाला जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा, बाहेर नाही ठेवायचा आपल्याला. नंतर फ्रीजमध्ये नाही ना ठेवला तर तो मसाला खराब होऊन जाईल. हा प्लॅस्टिकच्या पॅक पण डब्यामध्ये ठेवायचा, जेणेकरून तिथं हवा पाणी जाणार नाही असं ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे डब्यात ठेवायचं आहे. स्टीलच्या डब्यात नाही ठेवायचं. स्टीलच्या डब्यात काय होतं याच्यामध्ये हे असतं, त्याच्यामुळे कधी कधी स्टीलच्या डब्यात ठेवून जातं. तर मी प्लॅस्टिकमध्येच ठेवते. तर पाहू शकता आपला मसाला किती छान असा झालाय. तुम्ही ना रोजच्या समजा पातळ भाजी बनवायचं, तुम्ही एवढा जरी मसाला टाकला ना फ्राय करताना तेलामध्ये एवढा तरी खूप होऊन जातो. तर माझा हा 15 ते 20 दिवस मला मसाला जातो. हा रोज बनवली तर लवकर संपतो, पण मी रोज नाही पातळ भाजी बनवत. कधी सुकी असते कधी पातळ. पण चिकन वगैरे बनवताना किंवा काही अंड्याची कालवण वगैरे किंवा अशा काही आपल्या ज्या काही पातळ कडधान्य वगैरे असं त्याला हा तुम्ही मसाला बिंदास वापरू शकता, आणि खायलाची टेस्ट खूप भारी लागते. तुम्हाला वरतून असं टॅमॅटो तुम्ही टाकू शकता, तुम्हाला टॅमॅटो आवडत असेल तर. पण ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं नाही. याच्यामध्ये टाकलं तर आपला मसाला तो लवकर खराब होतो, म्हणून कोथिंबीर आणि टॅमॅटो याच्यात नाही टाकायचं. याच्यात फक्त आपल्याला जे मी तुम्हाला दाखवलं तोच मसाला टाकून हे करायचं आहे, बिना पाण्याचा. बघा पाणी नाही तरी पण कसं, कारण का हा ओला काय, कारण का कांदा आणि लसूण जो आहे आपला तो ओला असतो, त्याच्यामुळे याला ओलावा असतो, म्हणून पाणी नाही वापरायचं याला. आता फ्रीजर आपण एका डब्यामध्ये ठेवून देऊया.
तर पाहू शकता ह्या डब्यात ठेवून दिल्या मस्तपैकी त्याला बंद करायचं. आणि जेव्हा आपण कांदा भाजताना मीठ टाकतो तेव्हा आहे ना मीठ जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग आपण जेव्हा भाजीत टाकतो मीठ तर मग जास्त खारट होऊ शकतं. म्हणून ना मीठ नाही टाकलं तरी पण चालेल, आणि टाकलं तर लक्षात ठेवून भाजीमध्ये मीठ टाका, नाही तर जास्त खारट होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर सुकी मिरची याच्यात नसेल वापरायची तरी चालेल, अवॉइड केलं तरी म्हणजे नाही टाकलं तरी पण चालेल.